देवयानी, कुणाच्या परवानगीने तू या शाळेत प्रवेश केला? या शाळेत येण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, पण तू इथे येऊन सरस्वती वंदना थांबवण्याचं धाडस कोणाच्या परवानगीने केलंस ते सांग. कारण तसं करून तू आमचाच नाही तर सरस्वतीचा अपमान केलायस. मला लेक्चर ऐकण्यापेक्षा तू ताबडतोब इथून निघून गेलीस तर त्यात सगळ्यांचंच भलं आहे. तुला या शाळेत प्रवेश देऊ नये अशी साईमानची ऑर्डर आहे. साईमा, मी शाळेत आले तर साईमांना काय प्रॉब्लेम आहे? साईमांनी आदेश दिल्यानंतर त्याचं फक्त पालन करायचं. एवढ्यात विसरलीस तू? साईमांनी आदेश का दिलाय हे कळल्याशिवाय मी पालन करणार नाही. देवयानी, तू असं बोलून साईमांना विरोध करतेस असं तुला वाटतंय? मी साईमांना नाही त्यांच्या कृतीला विरोध करते. आणि तसंही नताशा, साईमांच्या आदेशाचं पालन करायला मी काय त्यांची जवळची एम्प्लॉय नाही आहे. मी जरी एम्प्लॉई असले तरी त्या या शाळेच्या मालकीण, तेव्हा त्यांनी दिलेला आदेश पाळणं इथल्या प्रत्येक एम्प्लॉईला बंधनकारक आहे. प्रश्न मालकी हक्काचाच असेल तर साईमांचा जेवढा या शाळेवर हक्क आहे तेवढाच हक्क राजेश शिर्क्यांची सून म्हणून माझाही आहे. पण आज मी इथे हक्क गाजवण्यासाठी आलेले नाही. मी माझं हरवलेलं आयुष्य शोधण्यासाठी आले. आणि मला नाही वाटत साईमांना त्याचा काही प्रॉब्लेम असेल. मला काय वाटतं माहिती आहे, साईमांना काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम तुला आहे. विक्रमने तुला तुझी जागा दाखवून दिली म्हणून तू एक मिनिट. देवयानी, तू इथल्या मुलांचं, इथल्या स्टाफचं आयुष्य उद्ध्वस्त करतेयस. तू जर हा वाद थांबवला नाहीस तर ह्याचे काय परिणाम होतील याचा अंदाज नाही येतला. साईमांनी जर ठरवलं तर आजच्या आज ही शाळा बंद करायला त्यांना वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे या शाळेतल्या प्रत्येक मुलाचं 1 वर्ष वाया जाईल. शिक्षकांच्या नोकऱ्या जातील. इथले सगळे शिक्षक, स्टाफ सगळ्यांचा संसार रस्त्यावर. त्यापेक्षा तू इथून निघून जा. आता आम्हालाच काहीतरी करायला हवं. कदाचित त्यासाठी लिंगप्पाची भेट घ्यावी लागली तरी हरकत नाही. उद्या विक्रममुळे बेअब्रू होऊन जगण्यापेक्षा लिंगप्पाला भेटून हे प्रकरण कायमचं मिटवणं आमच्या फायद्याचं आहे. अप्पा, हां,
हॅलो. यांना समाचार रणवीर राजे साहेब. नाही 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 नाही, तुमचं फोन आम्हाला आलं ना का आम्हाला खूप आनंद होतो बघा. काय सेवा करू आपली? तुम्हाला पर्सनली भेटायचंय ताबडतोब. सरप्राईज. पर पर्सनली का भेटायचं ते कळलं नाही मला. कारण भेटीत सांगण्यात येईल. पण आमच्याकडे टाइम नाही असं म्हणलं तर. आम्हाला भेटण्यात आमच्यापेक्षा तुझा जास्ती फायदा आहे. खूपच महत्वाचं काम आहे. आमच्या फायद्याचं तुम्ही कधीपासून विचार करायला लागला हो? कधी भेटतोस ते बोल. तसं मी खूप बिझी बघा, अजिबात टाइम नसतो. पर तुम्हाला भेटायला मला खूप आवडतं बघा. यू आर सो स्वीट. कधी कुठं भेटायचं तेवढं सांगा. हा. आता तुम्हीच सांगा, शिक्षक म्हणून या शाळेचा, इथल्या मुलांचा आणि स्वतःचं भवितव्य महत्त्वाचं वाटत नाही का? हां, वाटतं ना? नाही, पण मी काय म्हणतो की हा वाद घालण्यापेक्षा याच्यातनं काही मधला मार्ग निघतो का बघूया ना. मार्ग एकच, देवयानीनं इथून निघून जाणे. मग काय ठरवलंस देवयानी? पण मी काय म्हणतो, तुम्ही साईमाना समजून का नाही सांगत की देवयानीबाईंची या शाळेला नितांत गरज आहे. साईमाना हे समजूनच घ्यायचं नसेल तर? आणि तुम्हाला देवयानीबद्दल काय वाटतं हे साईमाना जाऊन सांगण्यासाठी मी इथे आलेली नाही. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण मी काय म्हणतो की आम्ही सगळे शिक्षक आणि मुलं यांनी येऊन साईमांची समजूत घातली तर. घाला ना, पण तुम्ही समजूत घालून येईपर्यंत या शाळेला भलं मोठं कुलूप लागलं असेल. एकच पर्याय, देवयानीनं इथून निघून जाणे. माझी शाळेला जास्त गरज असली तरी त्यात अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मी गप्प बसलेलो आहे. दादू, असं का बोलताय तुम्ही? अगं, मी जर शाळेत प्रवेश केला तर राजेश शिर्केंबरोबर असलेला वाद पुन्हा उफाळून वर येईल. आणि तू त्यांची सून झाली आहेस म्हणून मी काही माघार नाही घेणार. त्याच ताकदीनं पुन्हा लढेन. आणि त्याचा परिणाम म्हणजे राजेश शिर्के मंडळी वर्ष पूर्ण व्हायच्या आतच शाळा बंद करून टाकतात. तेव्हा त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची काय अवस्था होईल याचीच मला चिंता आहे. आणि मी हे सगळं खूप सभ्यतेने समजावून सांगतेय. नाहीतर मला वेगळा मार्ग वापरावा लागेल. तुझ्या सांगण्यावरून किंवा या गुंडाला घाबरून मी इथून जात नाहीये. तर या शाळेच्या भवितव्याचा विचार करून मी काही वेळासाठीच इथून चालले. देवयानीबाई, जाऊ नका ना. मी सांगितलं ना तुला, लवकरच परत येईन.
मॅडम प्लीज नका जाऊ तुम्ही. कमीत कमी आपल्या शाळेसाठी तरी नका जाऊ तुम्ही. वाटलंच तर तुझ्या देवयानीबाईंचा निरोप समारंभ आत्ताच करून टाक. त्याची काही गरज नाहीये नताशा. या शाळेत माझा निरोप समारंभ तुझ्या सांगण्यावरून करण्याची वेळ मी कधीच येऊ देणार नाही. मला आत्ताच्या आत्ता सायमांना जाऊन भेटायलाच हवं. मी सायमांना रिक्वेस्ट करेन. त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेले गैरसमज मी दूर करेन. त्यांना पटवून देईन की ही शाळा माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे ते. आणि पुन्हा नव्याने इथे कायमचं शिकवण्यासाठी या शाळेत मी पाऊल टाकेन. तुम्ही काही म्हणा शरद सर, पण जेव्हा जेव्हा देवयानीबाई शाळेत येतात ना, तेव्हा काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा होतोच. हो ना, आम्हाला वाटलं निदान लग्नानंतर तरी हे वाद मिटतील, पण नाहीच. अहो साईमानी स्वतः विक्रमादित्यना घराबाहेर काढलंय. त्या देवयानीबाईंना काय त्या शाळेवर येऊ देणार. पण मी काय म्हणतो, देवयानी परत येईल असा पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे. शरद सर, हे मुलांना सांगायला किंवा शिकवायला सोपं आहे, पण त्या देवयानी मॅडमच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह घडणारच नसेल तर आपण हा विचार करणं वेडेपणाचं नाही का. मला वाटतं हे असले वाद घालण्यापेक्षा आणि चर्चा करण्यापेक्षा आपण वर्गावर जाऊया. तिकडे मुलं गोंधळ घालत असतील. चला. नमस्कार रणवीर राजे साहेब. ताऊ ಹೇಗೆ ಇದ್ದೀರಿ? हाउ आर यू? तुमच्या आमच्या मीटिंगचं हे इतकं करेक्ट टाइम ह्याच्या आधी कधीच जुळलं नाही बघा. कुणावर कधी कसली वेळ येईल सांगता येत नाही लिंगप्पा. नको त्या गोष्टींना नेहमीच फेस करावं लागतं. पण नको ते गोष्टीतून माणूस बरंच काही शिकू शकतो बघा. मी तर तुमच्याकडूनच शिकलो बरंच काही. आभाळाला गवसणी घालायची कॅपॅसिटी सगळ्यामध्ये नसते. तुम्हाला हल्ली राजे शिर्के बनायची स्वप्न पडायला लागली. कौतुक वाटतं तुमच्या धाडसाचं. ಇಲ್ಲ
आम्ही ते ऍडव्हेंचर करत नाही बघा. तुम्हीच ते ऍडव्हेंचर करायला लागला. तुम्हीच डिसाईड केलं आम्हाला मोठं बनवायचं. ते दिवस आमच्या ऑफिसमध्ये पाय ठेवून तुम्ही आम्हाला मोठं केलं. आज इकडं मीटिंगला बोलवून आम्हाला आणखी मोठं केलं तुम्ही. तुमच्या या गोड बोलण्याला आमचे धाकटे बंधू बोलतील, पण आमच्यावर तुमची जादू चालणार नाही. काय हवंय तुम्हाला आमच्याकडून? का फूट पाडताय आमच्यात? रणवीर राजे साहेब, आम्ही तुमच्या भाऊला किडनॅप केलं नाही. त्याला फोर्स जबरदस्ती आमचं पार्टनर बनवलं नाही. काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही फक्त तुमच्याकडून शिकलो बघा. त्याला जे काय करायचं ते करायला मोकळी की तेवढं दिलं बघा. आमच्या विक्रमराजांच्या लक्षात तुझा धूर्तपणा आला नसेल कदाचित, किंवा तुझ्या ट्रॅपमध्ये अडकून ते आंधळे झाले असतील. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा तुझ्या हातून वेळ निघून गेलेली असेल. कारण शेवटी ते राजे शिर्के आहेत. म्हणून तुला वेळीच सावध करतो, ही असली भलती स्वप्न पाहायचं सोडून दे. फक्त 10% शेअर गिरवी पडलं म्हणून इतकं घबरून जायचं काही कारण नाही हो. आभाळावर वीज पडली म्हणून आभाळ घाबरत नसतं. खाली राहणारी माणसं घाबरतात. मग ते आभाळावर चिडतात, त्याच्यावर थुंकतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की ती थुंकी आपल्यावरच येऊन पडणार आहे. कशासाठी बोलवलं आम्हाला इकडे? आमचं पाय दुखायला लागलं बघा उभं राहून. आम्ही राजे शिर्के आहोत. राजासारखंच वागतो. हा ब्लँक चेक आहे, यावर पाहिजे तेवढी रक्कम टाक. आम्ही ती किंमत टाकू शकलो असतो, पण स्वतःची किंमत स्वतःलाच योग्य कळते. दुसरा ती करू शकत नाही. किंमत लिहायला याच्यात जगा फार कमी आहे हो. प्रयत्न तर करून बघ. तू टाकशील तेवढी रक्कम आमच्यासाठी पण थोडीच आहे. याच्यात कसं काय जमणार? आमचा चेक आम्ही ऑनर करूच, पण आमची तुझ्याकडून तीच अपेक्षा राहील. ज्या बँकेत तू आमचे शेअर्स गहाण ठेवलेत त्याच बँकेत हा चेक डिपॉझिट कर आणि आमचे शेअर्स आम्हाला परत दे. रणवीर राजे साहेब, तुम्ही हे तुमचं प्राईड इगो या गुरमीत जगणं सोडून द्या हो. बराबर बोललं तुम्ही. जे आभाळावर स्पिट करत ते थुंकी आपल्यावरच पडत. बराबर बोलला तुम्ही रणवीर राजे. आमचं लायकी नाही बघा तुमचं जागा घेण्याचं. काय वाटतं तुम्हाला? आय एम डुईंग दिस ओनली फॉर मनी? आंधळ झालाय तुम्ही. तुमचा भाऊ नाही, तुम्ही आंधळा झालाय रणवीर राजे साहेब. आमच्याशी लढायच्या भानगडीत पडू नकोस लिंगप्पा. लढाई तर फार आधी सुरू झालं रणवीर राजे साहेब. लढाई तर फार आधी सुरू झालेला आहे. आणि या लढाईत आम्ही तुम्हाला हरवल्याशिवाय गप नाही बसणार बघा. आणि त्याचं कारण पण मरेपर्यंत तुम्हाला कळू देणार नाही बघा. कारण शोधत राहा रणवीर राजे तुमच्या हरण्याचं.
तुमच्या मरण्याच कारण शोधत राहा रणवीर राजे.